अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत शुक्रवारी राढा झाला। वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमला सभागृहात बोलण्यास अटकाव करण्यात आला। तो सभागृहात बोलण्यास उभा राहताच इतर नगरसेवकांनी त्याच्यावर तीव्र आक्षेप घेतला। त्यानंतर सभेतील वातावरण तापलं। त्यांच्या समोरील माईक काढून घेत त्याला सभागृहाबाहेर काढण्यात आलं। प्रचंड गोंधळ उडाला। त्याच्या समोरील कागद फेकण्यात आली। त्याचं पद रद्द करण्याचा ठराव करण्यात यावा यावर इतर नगरसेवक आग्रही राहिले। आता हा राडा काय, छिंदमनं केलं काय, हे एकंदर प्रकरण काय, तो कसा निवडून येतो, हे सगळे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। काल म्हणजे शुक्रवारी महानगरपालिकेची अंदाजपत्रकीय सभा होती। महापौर ज्योती गाढे यांच्या अध्यक्षतेखाली ती सुरू झाली। अंदाजपत्रकावर चर्चा सुरू असतानाच श्रीपाद छिंदम उभा राहिला। महापालिकेत लेखा अधिकारी, लेखा परीक्षक नसताना अंदाजपत्रक कसे तयार केले, कुणी तयार केले, हे ग्राह्य आहे का, असे प्रश्न श्रीपाद छिंदम याने विचारले। छिंदम उभा राहिल्याबरोबर या सभेचा नूर बदलला। त्याला बोलू देऊ नका, तो शिवद्रोही आहे, असं काही नगरसेवकांचं म्हणणं होतं। त्यामुळे छिंदम उभा राहिल्याबरोबर सभागृहात घोषणाबाजी सुरू झाली। छिंदमला सभागृहात बसू दिले तर आम्ही सभात्याग करू, अशी धमकी सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही नगरसेवकांनी दिली। त्यापैकी राष्ट्रवादीचे गणेश भोसले, संपत बारसकर, सुरेश बनसोडे, प्रकाश भागानगरे, बाली बागरे, अमोल येवले, विजय पठारे, विकास जगताप हे आक्रमक झाले। ते थेट छिंदम जवळ गेले। त्याच्या टेबलवरील माईक हिसकावला। अंदाजपत्रकाचे पुस्तक भिरकावण्यात आले। राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, शिंदे व ठाकरे गट अशा सगळ्याच पक्षाचे नगरसेवक या मुद्द्यावर एकत्र झाल्याचे दिसले। अखेर छिंदमला सभागृहाबाहेर काढून दरवाजा लावण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। बोल रे, बोल बाहेरून जा, बोला इकडून इकडून जाऊ सभागृहाबाहेर काढल्याबरोबर छिंदम थेट एसपी कार्यालयात गेला। तेथे त्याने अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। संपूर्ण प्रकाराची लेखी तक्रार केली। माध्यमांशी बोलताना त्याने आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर टीका करत आपल्या जीवितास धोका निर्माण झाल्यास आमदार संग्राम जगताप आणि त्यांच्या पक्षाचे नगरसेवक जबाबदार असतील, असा गंभीर आरोप केला। छिंदमचे हे सगळं सुरू असतानाच सभागृहातही छिंदम विरोधात सगळेच एकवटलेले दिसले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्यासह इतर नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत श्रीपाद छिंदमला सभागृहात बोलण्याचा अधिकार नाही, त्याला सभागृहात येऊ देणार नाही, असा इशारा दिला। महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकारच नाकारला जावा, असा कायदा करण्याची मागणीही करण्यात आली। छिंदमचे पद रद्द करण्याचा ठराव करण्याची मागणी झाली। आयुक्त यशवंत डांगे यांनी पुढील सभेत तसा ठराव करता येईल असे सुचवल्यावर सभा पुन्हा सुरू झाली। म्हणजेच गेल्या पंचवार्षिकला जसं छिंदम निवडून येऊनही त्याचं पद रद्द झालं होतं, तसंच यावेळीही होईल। अर्थात या शक्यता जास्त आहेत। आता या छिंदम विरोधातला राग नेमका काय ते आपण समजून घेऊयात। फेब्रुवारी 2018ला छिंदम हा उपमहापौर होता। तो त्यावेळी भाजपात होता, पण छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर तो चर्चेत आला होता। नगरच काय पण राज्यभर त्याच्या विरोधात मोर्चे निघाले। तोफखाना पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला। त्यानंतर तत्कालीन महापालिका सभेत छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव घेण्यात आला। तो राज्य सरकारलाही पाठवण्यात आला। तेव्हाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी झाली। त्यानंतर ठाकरे सरकारने त्याचे नगरसेवक पद रद्द केले। त्याला शहरातून तडीपारही केलं। हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे।
पण 2019 आणि 2025च्या निवडणुकीत श्रीपाद छिंदम पुन्हा निवडून आला. यावेळी म्हणजेच 2025ला छिंदम बसपाच्या चिन्हावर लढला. त्याच्या विरोधात भाजपचे महेंद्र बोज्जा, MIMचे शाहिस्त पठाण, अपक्ष अजय कुमार लयचेट्टी हे 3 उमेदवार होते. तरीही तब्बल 8,258 मतं मिळवत छिंदम विजयी झाला. शिवद्रोही असं शिक्का असूनही तो सलग 2दा विजयी झाला, हे विशेष. आता 2019ला तो वार्ड क्रमांक 9 व 2025ला वार्ड क्रमांक 10 मधून तो उभा होता. तो ज्या वार्डात उभा होता तिथे पद्मशाली समाजाची मतं जास्त आहेत. स्वतः छिंदमही पद्मशाली आहे. हा समाज त्याच्या मागे पूर्ण ताकदीने उभा राहतो. संपूर्ण नगर शहरात या समाजाची तब्बल 15,000 मतं आहेत. त्यामुळे तो दरवेळी निवडून येतो. छिंदम हा 2019च्या विधानसभा निवडणुकीतही उभा होता, परंतु त्यावेळी त्याची अनामत रक्कमही जप्त झाली होती. परंतु त्यानंतर मनपा निवडणुकीत मात्र तो विजयी झाला. आता या छिंदमचे गेल्या वेळेसारखे नगरसेवक पद पुन्हा रद्द होतंय का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. पुढच्या सभेला त्याच्या विरोधात मनपात प्रस्ताव तयार केला जाईल. तो सरकारकडे पाठवला जाईल. या सगळ्या गोष्टींना आता बराच वेळ लागेल. शिवाय छिंदमनंही आमदार जगताप व काही नगरसेवकांविरोधात अर्ज दिलाय. त्यावरही पोलीस काय ऍक्शन घेतात हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.